आपल्यासोबत आहेत प्रहारचे आमदार बच्चू कडू भाऊ. काय सांगणार? काल जरांगे पाटील यांनी म्हटलं की भाजपचे आमदार पाडू, निवडणूक लढू. कसं बघता या सगळ्या वक्तव्यांकडे? तो त्यांचा व्यक्तिगत काय रोष आहे. एकंदरीत जे त्यांना असं वाटतं का भाजपमुळं किंवा देवेंद्रजी फडणवीसमुळंच आपल्याला आरक्षण भेटलं नाही, असं त्यांचा जो काही समज झालेला आहे तो काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा तशा पद्धतीनं सरकारनं समोर यायला पाहिजे. तो आरक्षण देणारे तर फडणवीस आणि तुमचं सरकारच आहे ना, म्हणजे त्यांनीच दिलं पहिल्यांदा आरक्षण मागच्या वेळेस. आरक्षण त्यांनी जे मागणी केली का ओबीसीमधून आरक्षण दिलं पाहिजे, तर ते मराठामधून दिलं आणि मराठा आता किती काळ टिकते हा विश्वास त्यांना देणं फार महत्त्वाचं आहे. समाजामध्ये असं मत आहे का मराठा टिकला नाही तर मग काय, जसं बिहारले झालं तसं झालं तर मग काय, हा एक प्रश्न आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. ती निवडणूक लढण्याची भाषा किंवा राजकारणात उतरणार असल्याची चर्चा होती. ते उतरले तर तुम्ही त्यांच्यासोबत असणार का? नाही, ते अजून काही चर्चा नाही आहे. आता आम्ही 9 तारखेला आमचा संभाजीनगरला एक मोर्चाचं आयोजन आहे. तिथं तो झाल्यानंतर आम्ही सगळ्यांना निवेदन देऊ आणि ज्यांना आमच्या मागण्या स्वीकारल्या तिथे आम्ही चर्चा करणं सुरू करू. अजितदादांची दिल्लीवारी 2 अर्थानं बघितली जाते. एकतर तिसरी आघाडी होणार का अशी चर्चा आहे किंवा मग मंत्रिमंडळ विस्तार, महामंडळ वाटप, एकूणच या सगळ्या याच्यावर ही बैठक सत्र. आता एका महिन्यात तुम्ही महामंडळ विस्तार करण्यात तर काही मला वाटतं मूर्खपणाचंच ठरेल, त्याला काही अर्थ नाही आहे. अजितदादांच्या दिल्लीवारीवर काय वाटतं? तर ते मला त्यांच्या मनात कुठल्या भावना घेऊन ते तर इतकं तर बारीक आम्ही काही विचार करत नाही. पण अजितदादा दिल्लीला का जावं लागतं हा प्रश्नचिन्ह आहे. त्यांना सवय नाही आहे तशी, ते अडचणीचा विषय त्यांच्यासाठी. असं नाही की तिसरी आघाडीचं समीकरण काही सेक्युलर वोट शेअर व्हावे यासाठी अजितदादा काही पक्षांना घेऊन वेगळे लढणार अशी तर चर्चा सुरू नाही ना? म्हणजे नाही, बिलकुल नाही, मला नाही वाटत. तुमची काय भूमिका आहे विधानसभेत? विधानसभेत 9 तारखेनंतर ठरवू आम्ही किंवा 9 तारखेला ठरवू संभाजीनगरला. विधान परिषद निवडणुकीत तुम्ही शिंदेंसोबत होते, त्यांना मतदान केलं. विधानसभेत महायुतीत असणार आहे का तुम्ही? ते 9 तारखेलाच समजेल. आम्ही निवेदन देऊ, मुख्यमंत्र्यांना भेटू, उपमुख्यमंत्र्यांना दोघांनाही भेटू, त्या निवेदनावर त्याची चर्चा करू आणि त्या चर्चेमध्ये जर त्यांनी ते मागही म्हटलं मी का आमच्या जर मागण्या पूर्ण मंजूर केल्या आणि तसे GR काढले तर मीच बच्चू कडूच लढणार नाही, आम्हीच युतीला उमेदवार देऊ. तुमच्या मतदारसंघातल्या लोकांसाठी हवे ना तुम्ही आमदार म्हणून, तुम्हाला एवढे वर्ष निवडून देत. तो भाग अलग आहे. मुद्दे संपले तर मग आमदार केले काही अर्थ नाही ना. मुद्दे महत्त्वाचे, आम्ही मुद्द्यासाठीच जातोय तिथं. किती जागांवर तयारी तुम्ही करताय? आता तर आमच्याकडे सध्या 20 ते 22 नावं आलेले आहे आणि मजबूत नाव आहे. धीरे धीरे वाढेल. उमेदवारांचे नाव आहे. हो. महाराष्ट्रातलं राजकारण एकूणच काल फडणवीस आणि अजितदादांची पण भेट झाली. तिथं रोजच भेट होतं, त्यात काय नवल आहे. काल श्याम मानवच्या वक्तव्याकडे, तुम्ही पण चळवळीतले कार्यकर्ते आहे, श्याम मानवच्या वक्तव्याकडे कसं बघतात? ते म्हटले की अजित दादा किंवा उद्धव ठाकरे यांना ब्लॅकमेलिंग करण्यासाठी ॲफिडेव्हिट जे आहे ते अनिल देशमुखांकडे आणण्यात आलं होतं, त्यांनी नकार दिला. मला माहीत नाही पूर्ण काय आहे तर नेमकं. तर कसं आहे, दोनही एकूणच दोष आहे. मी अडचणीत मी काही गुन्हे केले असन आणि त्याच्यावर अडचण ठेवून माझ्यावर वार होत असेल तर हा राजकारणातला मला वाटते अशा पद्धतीचा वापर सध्या खूप जास्त प्रमाणात आहे. कोणाची वीक बाजू पाहायची आणि वीक बाजू घेऊन त्याला टार्गेट करायचं. तर वाटते हे राजकीय डावपेच फार पूर्वीपासूनही चालू आहे, आताही ते चालू आहे, आता जास्त आहे. अजून 2 महत्त्वाचे प्रश्न. एक, शेतकरी संघटनेतून बाहेर पडलेले तुपकर, ते वेगळ्या आघाडीची घोषणा त्यांनी केलेली आहे, तुमची त्याच्याबद्दल काय भूमिका आहे? नाही, आम्ही 9 तारखेनंतरच सगळ्यांसोबत बोलू. असं काही वेगळं समीकरण प्रहार
प्रकाश आंबेडकर, जरांगे, तुपकर, राजू शेट्टी असं काय वेगळं समीकरण उदयास येत आहे महाराष्ट्रात या विधानसभा निवडणुकीत? मला असं वाटतं कोणाकोणाला घेतल्यापेक्षा कोणते मुद्दे घेऊन लढलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. आम्ही युती किंवा आघाडीसोबत असं म्हणत नाही आहे का आम्हाला एवढ्या सीटा द्या, आमच्या मुद्द्यावर चर्चा करा. जे काही लोकांसोबत बसू आम्ही सांगू या मुद्द्याच्या संदर्भातच आघाडी तयार झाली पाहिजे, मुद्दे सोडून नाही. यांना मुद्दे महत्त्वाचे आहे, किती सीटा भेटतं काय भेटतं हा विषय महत्त्वाचा नाही. शेवटचा प्रश्न, काल अनिल देशमुखांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर टीका केली. या टीकेकडे कारण की राजकीय क्षेत्रातली टीका, निवडणुकीच्या पूर्वी टीका, आजी माजी गृहमंत्री, त्या टीकेला काही कोणी महत्त्व देत नाही. कोणी करू टीका, लोकांना माहीत आहे राजकीय लोक आहे, त्याला काही फार महत्त्व असतं. तर मला वाटते ज्याच्यावर जास्त टीका होते ते अधिक जास्त मतानं निवडून येतात लोक. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.